खऱ्या अर्थानं परभणी महानगरपालिकेची ही दुसरी जीबी. आम्ही प्रत्येकाला सांगतो की आमचे विषय घ्या, पण जाणून बुजून प्रशासन असेल किंवा महापौर साहेब असतील, आमचे विषय जाणून बुजून घेतल्या जात नाहीत अजेंड्यावर. आमचे विषय आमच्या घरचे नाहीत, शहराच्या विकासाचे मुद्दे आहेत. तरी त्या अनुषंगानं कलम 5 अन्वये बरेचसे विषय आम्ही आज इथं बोललो. जन्ममृत्यू विभागाचा जो गोंधळ होता, आदरणीय डॉक्टर केदार खटिंग सरांनी ते प्रूफ सहित दिलाय की असे काही कर्मचारी इथे लावण्यात आलेले आहेत, त्यांची ऑर्डर नाही, तोंडी आदेशानं ते कर्मचारी लावले. आणि एवढा गोंधळ आहे, जे एखाद्या व्यक्तीचे आई वडील बदलून इथं प्रमाणपत्र दिले जात आहे, जे की इनलिगल आहे. असं व्हायला नाही पाहिजे. इथं घडतंय. सन्माननीय आयुक्त साहेबांनी आश्वासित केले की आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू. बाकी बरेचसे विषय होते, महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे, या सगळ्या विषयावर आम्ही सगळ्यांनी इथं सांगितलेलं आहे. प्रशासन आम्ही धारेवर धरलेलं आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार जे आपण प्रमोशन देतो ते सुद्धा प्रत्येकाला सेम न्याय मिळाला पाहिजे. अनुकंपा भरती असेल, सगळ्याला सेम न्याय मिळाला पाहिजे. शहरामध्ये जे कबाले आहेत किंवा जे गुंठेवारी आहे ते नियमित झाली पाहिजे. गोरगरिबांना रमाई घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, ते मिळालं पाहिजे. एकंदरीत सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. त्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. मध्यंतरी परभणी शहराला 10 दिवस पाणी पुरवठा बंद होता. एखाद्या ठिकाणी लिकेज होतं तर पुन्हा शहराला वेटीस का धरण्यात येतं? पाईपलाईन जे काम झालं होतं ते खरंच चांगलं झालं होतं का? नियमात झालं होतं का? त्यावरही आम्ही चर्चा केली. येणाऱ्या 5 तारखेला एक विशेष सभा आहे, त्यामध्ये बरेचसे विषय, परभणी शहराच्या जिव्हाळ्याचे विषय आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही धारेवर धरणार आहोत. आमचा उद्देश एकच आहे, भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे 12 नगरसेवक आहोत, परभणीकरांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सेवा सुविधा मिळायला पाहिजे, ती द्यायला महापालिका बंधनकारक असली पाहिजे. निश्चित परभणी शहरामध्ये घाणी साम्राज्य आजही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जी एजन्सी बदलली, बऱ्याचशा गाड्या लागल्या, थोडा बहुत दिलासा मिळाला. मात्र त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आम्ही JCB पोकलॅन जे लावल्यात, आम्ही येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये पूर्ण परभणी शहर कचरा मुक्त आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. विरोधक फक्त कारण जोडतायत, सत्ताधाऱ्यांचं काम असतं विरोधकांना बोलून देण्याचं, आणि विरोधकांचं काम असतं की प्रशासनाला वटणीवर आणायचं, सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणायचं आणि लोकांची कामं करून घेण्यात यावी. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही आमच्या घरचे प्रश्न मांडत नाही, आम्ही शहरांचे प्रश्न मांडतोय. त्याला उत्तर द्यायला ते बंधनकारक आहेत. रितेश भाऊ, एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या आपले महानगरपालिकेमध्ये घरपट्टी, नवीन घरपट्टी लावणं बंद आहे. त्याच्याबद्दल आपण विरोधी पक्ष म्हणून काय? महापालिकेला एक ठराव घेतला होता, आज मुद्दा आला होता की जे कबालेधारक आहेत आणि जे गुंठेवारी आहे जी नियमित करायची आहे, तर निश्चित आम्ही आज ठराव घेतलाय. तो ठराव पास झालाय की जे गुंठेवारी आहे आणि जे कबालेधारक आहेत त्यांना आम्ही घरपट्टी लावून देणार आहोत. प्रशासनानं मान्य केलंय, ठराव मंजूर केलाय की जे गोरगरीब आहेत त्यांना रमाई घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, त्यांना मिळाला पाहिजे. हा ठराव मंजूर झालेला आहे. विशेष कबाल्याचा जिकर केला, दिवाळीची बोलणी केली, तेव्हा काही भाग असा परभणी शहराच्या अवतीभोवती ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे प्लॉट आहेत, पण नोटरीचे सुद्धा प्लॉट्स आहेत. त्यांना काय सुविधा? जे नोटरीचे प्लॉट आहेत त्यांना नियमित करण्यासाठी आजची मीटिंग होती. त्या सर्व नोटरीवाल्यांना नियमित करून मिळणार आहे, त्यांना घरपट्टी लावून मिळणार आहे. पण नियमित करताना ते लिंक आहे का प्रॉपर, ती लिंक प्रत्येकाची चेक केली जाणार आहे.